नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान व त्याच्या पुढचा हवामान 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. विशाखापट्टणम भुवनेश्वर ह्या पट्ट्यात जे कमी दाबाचे क्षेत्र झालेलं आहे त्याची पण तीव्रता हळूहळू वाढताना दिसते आणि त्या वाऱ्याचा प्रभाव सुद्धा त्या भागात जास्त आहे. विशाखापट्टणम चेन्नई पट्ट्यात आणि अरबी समुद्रावरती एक दूरवर्ती कमी दाबाचे क्षेत्र आपल्या राज्याकडे सरकताना दिसत आहे. त्याचा परिणाम येत्या पावसाच्या जे हवामान चालू आहे, पावसाळी हवामान, त्यामध्ये तीव्र असा पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर तीव्रता अशी वाढलेली आहे. भले ते दुसऱ्या देशाच्या किनारपट्टीला जरी असले परंतु ती भारताच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. याचा परिणाम मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. आणि संपूर्ण उत्तरामध्ये पावसामध्ये वाढ झालेली दिसून येते आणि पावसामध्ये बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता 24 तासात दाखवत आहे. विदर्भ पट्टा आणि छत्तीसगड या परिसरात मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण विदर्भ पट्टा, हिंगणघाट आणि इकडे नागपूर परिसर ह्या भागात मध्यम जोरदार पाऊस आहे. बैतूल, अमरावती परिसरात, यवतमाळ परिसर ह्या भागात सुद्धा मध्यम मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे अमरावतीच्या उत्तर साईडून. तसेच नांदेडच्या परिसर इकडे मराठवाडा विभागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणी, लातूर, धाराशिव या पट्ट्यातसुद्धा जोरदार म्हणजे हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. इकडे सोलापूर पट्टा आणि बीडच्या पट्ट्यासुद्धा भागातून मध्यमचे हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि इकडे मेहकर, ब्रह्मणापूर म्हणजे जळगावच्या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगाव, नंदुरबारच्या पूर्व साईडून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर नाशिक, मालेगाव पट्ट्यातसुद्धा मध्यम मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे. अहिल्यानगर, अकोले या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. तसेच सातारा पूर्व भाग, बारामती, विटा, कोल्हापूरचा पूर्व भागातून हलक्या मध्यम सरी संततधार वृष्टी होण्याची शक्यता दिसत आहे. कोल्हापूर, बेळगाव या पट्ट्यातसुद्धा पूर्व बाजूने हलक्या मध्यम सरी संततधार पावसाची वाटत आहे. त्यानंतर पश्चिम बाजूला संपूर्ण कर्नाटकच्या पश्चिम बाजूने जोरदार पाऊस आहे. आणि त्यानंतर गोवा, सिंधुदुर्ग पट्टा, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, पालघर आणि महाड, दापोली, मुंबईपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मुंबई धरून मुंबई, उल्हासनगर, वाडा आणि बोईनगर ह्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे. आणि ह्याच पट्ट्यातून अतिवृष्टी नंतर एक 48 तासानंतर होणार आहे. भयानक पाऊस होणार आहे मुंबई साईडला. मुंबई, दापोली, रत्नागिरी या परिसरातून अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे. नाशिक, मालेगाव पट्टासुद्धा, नंदुरबार ह्या पट्ट्यात, जळगाव आणि संपूर्ण वायव्य व उत्तर महाराष्ट्र संपूर्णतः जोरदार ते अतिमुसळधार अतिवृष्टी व्हायची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, विदर्भ पट्टा, मराठवाडा या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस कायम टिकून राहणार आहे. तसे दक्षिण महाराष्ट्राच्या साईडला पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्व दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. कर्नाटकच्या उत्तर भागातून सुद्धा जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्टा, कोल्हापूरचा पश्चिम भागातून मुसळधार अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. अतिवृष्टी व्हायची शक्यता सुद्धा सिंधुदुर्ग आणि गोव्यापर्यंत, रत्नागिरी, गोव्यापर्यंत होणार
पाऊस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. असा होता 48 तासापर्यंतचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करत चला आणि जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.